जाणार आहे। साईबाबा हयात असताना नागपूरमधील भक्त नानासाहेब भुट्टी यांनी मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला होता। त्यानुसार मंदिर तयारही झालं, मात्र साईबाबांच्या महानिर्वाणानंतर त्या मंदिरामध्ये आज असलेली साईबाबांची समाधी बांधण्यात आली। तेव्हापासून मंदिरासाठी आणलेल्या मूर्ती आजही संग्रहालयात ठेवण्यात आलेल्या आहेत। साई भक्तांच्या मागणीनंतर अनेक दशकांची प्रतीक्षा आता संपणार आहे। लवकरच साई मंदिर परिसरातील लेंडी बागेमध्ये श्रीराम आणि श्रीकृष्ण मंदिर उभारलं जाणार आहे। त्यामुळे साई भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। शिर्डीतील साईबाबांचं जे समाधी मंदिर आपण आज जे बघतोय, जिथे हजारो लोक दररोज नतमस्तक होत असतात, खरं तर हे साईबाबांच्या समाधीसाठी बनवलं जात नव्हतं, तर ते बनवलं जात होतं श्रीकृष्ण आणि राम लक्ष्मण सीता यांच्या मंदिरासाठी। मी आता साईबाबांच्या जे म्युझियम आहे, जे वस्तू संग्रहालय आहे, या ठिकाणी आहे। आपण ह्या मूर्ती ज्या बघतोय या खरं तर जे 1918 साली या हे जे आजचा बुट्टीवाडा जो म्हटला जातो किंवा समाधी मंदिर जे म्हटलं जातं, त्या ठिकाणी ह्या मूर्ती बसवल्या जाणार होत्या। गोपाळराव बुट्टी जे नागपूरचे मोठे साई भक्त होते, हे बाबांच्या दर्शनाला कायम या ठिकाणी यायचे आणि या ठिकाणी साईबाबांच्या इच्छेनुसारच खरं तर श्रीकृष्ण आणि राम लक्ष्मण सीता हनुमान यांचं मंदिर उभारलं जात होतं। साईबाबा स्वतः या जे मंदिराची जी उभारणी आहे या कामावर लक्ष द्यायचे। जुना फोटो देखील आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय। आजचं जे साईबाबांचं समाधी मंदिर आहे तेच हे मंदिर आहे जिथे हे कृष्ण मंदिर होणार होतं। मात्र साईबाबांच्या महानिर्वाणानंतर या ठिकाणी साईबाबांची समाधी बांधण्याचा जो निर्णय आहे तो झाला आणि त्यानंतर साईबाबांची समाधी त्या ठिकाणी झाली। मात्र या ज्या मूर्ती आहेत या आजही म्युझियम मध्ये आहेत, भक्त या ठिकाणी येतात, त्याचं दर्शन घेतात। मात्र कुठेतरी या मूर्तींसाठी एक मंदिर जे आहे ते या साईबाबांच्या मंदिर परिसरामध्ये असावं, या दृष्टीने आता साईबाबा संस्थानने निर्णय घेतलाय आणि साई मंदिर परिसरातील लेंडी बागेमध्ये थोड्याच दिवसामध्ये या मूर्तींसाठी सुसज्ज भव्य असं मंदिर उभारलं जाणार आहे। त्यामुळं साई भक्तांना आता साईबाबांच्या समाधी बरोबरच या ज्या मूर्ती आहेत यांचं दर्शन देखील मंदिरामध्ये होणार आहे। हरीश दिमोटे, न्यूज 18 मराठी, शिर्डी, अहिल्यानगर। लेंडी बाग जी आहे, जी ज्या ठिकाणी बाबा नेहमी त्याचे त्या ठिकाणी त्यांनी बाग फुलवलेली होती। त्या ठिकाणीची जी विहीर जी आहे, आड जो आहे, तिथून स्वतः पाणी काढून त्या बगीचेला दिले होते। असे एक पवित्र लेंडी बागेमध्ये जी आहेत ही दोन्ही मंदिरं जी आहेत, श्रीकृष्ण भगवान मंदिर आणि प्रभू श्रीरामचंद्राचं मंदिर जे आहे ते लेंडी बागेमध्ये होणार आहे। अक्कलकोट तालुक्यातील श्री स्वामी समर्थ मंदिर कॉरिडॉर प्रकल्पाच्या कामाला वेग आलाय। पहिल्या टप्प्यासाठी तब्बल 500 कोटी रुपयांचा सविस्तर आराखडा तयार करण्यात येणार आहे। पंढरपूरच्या धर्तीवर अक्कलकोटचा भव्य कॉरिडॉर आणि पर्यटन विकास करण्याचा महत्त्वपूर्ण संकल्प शासनाने केला आहे। यामुळे देशभरातून येणाऱ्या लाखो स्वामी भक्तांसाठी दर्शन, निवास आणि वाहतुकीच्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत। विकास आराखड्यासाठी काल 500 कोटीची निधीची तरतूद करण्यात आली। आम्हाला नगरपालिका प्रशासनाला सूचना देण्यात आलेल्या आहेत की विकास आराखडा तयार करून द्या लवकरात लवकर। आता त्या विकास आराखड्यामध्ये स्वामी समर्थ मंदिरा परिसराबाजूचे सगळे व्यवस्थित नियोजन करून दर्शन मंडप, दर्शन रांग, जे भक्तगण येतात त्यांच्या सोयी सुविधा, पाणी, वॉशरूम, सगळ्या सुख सुविधा त्यात इन्क्लूड करून आणि शॉपिंग गाळे पण घेणार आहेत। त्या सगळ्यांचा आराखडा तयार करून प्रशासन आराखडा तयार करून वर आम्ही मंत्रालयाला पाठवणार आहोत की लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेलं श्री स्वामी समर्थांचं अक्कलकोट हे स्थान आहे आणि या स्थानाचा चेहरा मोहरा बदलण्याचं महाराष्ट्र शासनाने ठरवलेलं आहे। आणि महाराष्ट्र शासनाने जसं पंढरपूरचा विकास केला त्याच धर्तीवर या अक्कलकोटचा विकास व्हावा किंवा कॉरिडॉर व्हावं असं फार वर्षापासूनची इच्छा सर्व अक्कलकोटकरांची होती। आणि तशी आमची देखील विश्वस्त मंडळ असेल, सर्व कर्मचारी, सेवेकरी, पुजारी मंडळ असेल, यांची सगळ्यांचीच इच्छा होती। माननीय सचिनदादा कल्याण शेट्टी साहेब जे विद्यमान आमदार साहेब आहेत त्यांनी पाठपुरावा करून माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना पाठपुरावा करून या ठिकाणी 500 ते 700 कोटीचा विकास आराखडा पुन्हा ते देणार आहेत। मागच्या 2.5 वर्षांमध्ये माननीय तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि आताचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, त्यावेळेचे मुख्यमंत्री खडसे साहेब, एकनाथराव शिंदे साहेब असतील, त्या दोघांशी वारंवार पाठपुरावा करून यापूर्वीच 369 कोटीचा आराखडा पूर्ण केला होता आणि बहुतांशी त्यातले कामं आता संपत पण आलेले आहेत। पण
खूप मोठ्या प्रमाणात अजून निधीची गरज होती. लँड ॲक्विजिशन होणार आहे. आलेल्या भाविकांची भव्य पार्किंग असेल, मंडप असेल, दर्शन रांगाची सोय असेल, मग भक्तनिवास असेल, ह्या सगळ्या गोष्टी, खूप साऱ्या शॉपिंग कॉम्प्लेक्सेस आहेत. अशा खूप साऱ्या गोष्टी ह्या कॉरिडॉरमध्ये आपण करत आहोत.